आता बघायचं गतिमान वस्तूमध्ये दोन प्रकारचे हे त्वरण असू शकतात. मग ते कोणत्या प्रकारचे बघा आपण पाहणार आहोत. धन, ऋण आणि शून्य. बघा आता त्यांनी सांगितले की गतिमान वस्तूमध्ये दोन प्रकारचे त्वरण कोणते आहेत बघा इथे दिले आहेत. एखाद्या वस्तूचे त्वरण धन किंवा ऋण असू शकतं. जे त्वरण आहे आपण पाहिले की त्वरण म्हणजे काय हे देखील पाहिलं आहे. जो आरंभ आणि शेवटचे कमीत कमीचे अंतर त्याला आपण त्वरण म्हणणार आहोत. की एखाद्या वस्तूचे त्वरण हे कसे आहे, धन किंवा ऋण आहे. कसं असू शकणार आहे, धन आणि ऋण हे दोन्ही प्रकारामध्ये त्वरण हे असू शकतात. जेव्हा एखाद्या वस्तूचा जो वेग वाढतो त्या वस्तूचे त्वरण धन असते. जेव्हा एखादी जी वस्तू आहे तिचा जो वेग आहे किंवा त्याचा जो स्पीड आहे तर स्पीड वाढला तेव्हा त्या वस्तूचे त्वरण कसे असणार आहे, धन असणार आहे. पण तिथे त्वरण वेगाच्या दिशेने असते म्हणून तेव्हा तिथे जे त्वरण आहे ते वेगाच्या दिशेने असणार आहे. म्हणजेच काय आहे, स्पीडच्या दिशेने असणार आहे. इथपर्यंत क्लिअर आहे की बघा त्यांनी सांगितले की जेव्हा त्वरण धन कशाला म्हटलेलं आहे की जेव्हा एखाद्या वस्तूचा जो वेग वाढला असेल तर त्या वस्तूचे त्वरण धन असे त्याला म्हणतात. म्हणजे हे त्वरण वेगाच्या कसे असणार आहे, दिशेने असणार आहे. स्पीडच्या दिशेने हे त्वरण असणार आहे. तर आपण धन त्वरणाच्या विषयी माहिती घेत आहोत. जेव्हा एखाद्या वस्तूचा वेग कमी होतो तेव्हा वस्तूचे त्वरण हे ऋण असते. जेव्हा एखाद्या स्पीडने वाढतो तेव्हा त्वरण धन असतं. आणि त्याचप्रमाणे जर एखाद्या वस्तूचा जो वेग आहे, जो स्पीड आहे तो जर कमी होतो तेव्हा त्या वस्तूचे काय म्हणणार आपण, त्याला त्वरण ऋण असे म्हणणार. काय म्हणणार आहोत, त्वरण ऋण. ऋण त्वरणालाच अवत्वरण किंवा मंदन असे म्हणतात. ते वेगाच्या विरुद्ध दिशेने असते. म्हणजे ते वेगाच्या कसे आहे, विरुद्ध दिशेने आहे. म्हणजे धनत्वरण कशाला म्हणतात आणि ऋणत्वरण कशाला म्हणतात हे आपल्या इथे क्लिअर झालं आहे. इथं बघा त्यांनी सांगितले जेव्हा एखाद्या वस्तूचा जो वेग आहे जेव्हा तो कमी होतो म्हणजे त्या वस्तूचे त्याला काय म्हणणार, त्वरण ऋण असे म्हणणार. म्हणजेच काय आहे बघा, त्वरण ऋणालाच काय आपण म्हणणार आहोत, अवत्वरण. आणि जे जेव्हा ऋणत्वरण आहे म्हणजेच त्याला आपण म्हणणार, ऋणत्वरणाला काय आपण म्हणू शकतो, जे दुसरं नाव आहे इथे दिलेलं आहे अवत्वरण म्हणणार आहोत. किंवा त्याला अजून काय म्हणणार आहोत, मंदन म्हणणार आहोत असे म्हणतात. ते वेगाच्या विरुद्ध दिशेने असते. म्हणजे ज्याप्रमाणे वेग चाललाय त्या वेगाच्या अपोजिटने आहेत. म्हणजेच त्याच्या विरुद्ध दिशेने. इथून जर गाडी चालली आहे म्हणजेच हे काय आहे, विरुद्ध दिशेने आहे. त्याला आपण काय म्हणणार आहोत, वस्तूचे बघा त्वरण ऋण म्हणजेच काय, त्वरण ऋण असे म्हणणार आहोत. आणि ऋणत्वरणालाच आपण काय म्हणणार आहोत, अवत्वरण म्हणणार आहोत किंवा मंदन म्हणणार आहोत. की याचे देखील तुम्हाला दोन नावं इथे दिलेली आहेत. ही देखील तुम्हाला नावं सांगता आली पाहिजे. तर अशा प्रकारे धनत्वरण म्हणजे काय आणि ऋणत्वरण म्हणजे काय या दोघींचाही आपण एक्झाम्पल इथे पाहिलेले आहे. वेग स्थिर असल्यास त्वरण शून्य असते. आणि जर वेग जर स्थिर आहे म्हणजेच काय आहे की आता गाडी एका ठिकाणी थांबलेली आहे, गाडी सिग्नलला आहे तर ती थांबली आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय आहे की त्वरण कसं झालेलं आहे, शून्य प्रकारामध्ये झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण समजून घेतलेलं आहे. एक समान गतीसाठी अंतर किंवा काल आले. आता त्याने सांगितलं की जर एक समान गती असेल तर त्याच्या कालावधीसाठी लागणारा जो वेळ आहे तो किती प्रमाणामध्ये असणार आहे. तर बघा इथे आपण चित्राच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. खालील सारणीत एक गाडीने ठराविक वेळेमध्ये कापलेले अंतर दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला ही एक प्रकारे सारणी दिलेली आहे, तुम्हाला एक ग्राफ दिलेला आहे की याच्यामध्ये सांगितलं की जर एका गाडीने ठराविक वेळेमध्ये जे एक ठराविक वेळ आहे म्हणजे जे अंतर आहे त्यामध्ये कापलेले जे अंतर दिले आहे की एका गाडीने ठराविक वेळेमध्ये कापलेले जे अंतर आहे मग ते किती प्रकारचं आहे. मग ते जी वेळ आहे सेकंद आहे, अंतर आणि मीटर आहे. जर 0 असेल तर साहजिक असे अंतर देखील काय येणार आहे, 0 आहे. परंतु ते वेळ दिलेली आहे इथे 10 सेकंद आहे म्हणजे किती आहे, इथे 15 मीटर आहे अंतर. इथे 20 सेकंद आहे म्हणजे इथे 30 मीटर अंतर आहे. इथे 30 सेकंद आहे तर इथे 45 आहे, इथे 40 आहे, 60 आहे, 50 तर 75 आहे, 60 असेल तर 90 मीटर अंतर असणार आहे आणि त्यातून जर 70 असेल तर 105 असणार आहे. तर अशा प्रकारे हा जो आपल्याला इथे ग्राफ दिसत आहे तर हा देखील ग्राफ हा आलेखाच्या माध्यमातून इथे तुम्हाला दाखवलेला आहे. तेच बघा हे देखील पाहू शकता. इथे देखील 10, 20, 30, 40, 50. आता इथे दिलेलं आहे की 10, 20, 30, 40, 50 आणि ते अंतर दिलेलं आहे. आणि जे अंतर आहे बघा हा 5-5चा हा कोण आहे, 1, 2, 3, 4, 5, 1, 2, 3, 4, 5 म्हणजे ते 10चं अंतर आहे. मग प्रत्येक हा जो एक चौकोन आहे हा दिसत आहे बघा, हा जो एक चौकोन आहे हा चौकोनामध्ये किती आहेत, हे 5 नंबर असतात. 1, 2, 3, 4, 5 म्हणजे किती आहेत, 5 आहेत. मग हे 5 आणि हे 5 किती झाले, 10 झाले. मग हे 5 आणि हे 5 किती झाले, 20 झाले. तर अशा प्रकारे हा ग्राफ वाढलेला इथे वाहू शकतो. हा आलेख आहे आणि हा जो आलेख आहे त्याला एक्स वायने जोडलेला आहे. बघा ही एक्स रेषा आहे आणि वाय रेषा आहे त्याच्यापासून जोडला आहे. हे 10 इथे 20 इथे देखील तेच प्रकार आहे. हे 5-5चा जो स्क्वेअर आहे 5-5चं अंतर इथे दिलेलं आहे आणि त्याप्रमाणे त्याची इथे मांडणी केलेली आपण पाहू शकतो. तर अशा प्रकारे बघा
त्यांनी इथे गाडीचा जो वेग आहे तो तिथे त्यांनी क्लिअर केलेला आहे आणि या देखील याच्यामध्ये देखील दाखवलेला आहे. आता बघा आपण खाली सारणीत एका बसचे ठराविक वेळेमध्ये कापलेले अंतर दिले. आता एका ठराविक कापणीमध्ये एका बसचे जे ठराविक वेळेमध्ये कापलेले अंतर आहे ते कोणत्या प्रकारचं आहे बघा. इथे दिलं आहे की जर वेळ आहे म्हणजे सेकंद दिलेला आहे, किती सेकंदामध्ये किती मीटर अंतर कापलेलं आहे. मग बघा जर 0 आहे सेकंद तर साहजिकच अंतर काय असणार आहे, 0च असणार आहे, त्याच्यावरती अंतर असणार आहे. परंतु जर 5 असेल तर 7 आहे, 10 असेल तर 12 आहे, 15 असेल तर 20 आहे, 20 असेल तर 30 आहे, 25 असेल तर 41 आहे, 30 असेल तर 50 आहे आणि 35 असेल तर साहजिकच 58 असणार आहे. तर अशा प्रकारचं जे अंतर आहे ते आपल्याला इथे कापल्याला दिसत आहे. बघा इथे कालानुसार अंतरात नैक समान बदल होतो, म्हणजेच इथे गती कशी आहे, नैक समान आहे. म्हणजे इथे कालानुसार काय होत आहे, अंतरात वेग नैक समान बदल होत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय असमान अंतर आहे आणि म्हणूनच इथे जी गती आहे ती कशी आहे, इथे नैक समानामध्ये आपल्याला दिसत आहे. म्हणजे आपण एक समान गती आणि एक समान गतीचं आपण उदाहरण पाहिलेले आहे. आता इथे त्यांनी दुसरं उदाहरण दिलं आहे. एक रेल्वे गाडी एक समान वेगाने प्रति तास 60 किलोमीटर याप्रमाणे. जी एक रेल्वे गाडी आहे जी एक समान वेगाने, म्हणजे तिचा जो स्पीड आहे तो कसा एक समान गतीने प्रति किती आहे, तास किलोमीटर आहे. एका तासाला ती किती मिळतात ते 60 किलोमीटर याप्रमाणे. जर 5 तास सातत्याने जर गतिमान आहे तर या एक समान गती करता वेग आणि काल यांच्यातील जो बदल वेग हा काल आलेखाने दर्शवला असतो पुढील प्रमाणाचा होत आहे. तर अशा प्रकारे त्यांनी आलेखाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे की जर रेल्वे गाडी आहे ती एक समान एका तासाला 60 किलोमीटर जर धावत असेल म्हणजे त्याचं काय आहे ती मग त्याप्रमाणे ती 5 तास याप्रमाणे ती 5 तास सातत्याने जर गतिमान आहे म्हणजे ते 5 तास जात आहे म्हणजे किती किलोमीटर आहे 635 म्हणजे त्याचं किती झालं आहे तर 300 किलोमीटर ते गेले आहे. व या एक समान गती करता वेग आणि जो काल आहे तो अशा प्रकारे या आलेखाच्या माध्यमातून त्यांनी इथं क्लिअर केलेला आहे. ए वेग आहे, ए आहे, बी आहे, जी वाय ही रेषा आहे आणि एक्स ही जी रेषा आहे. यांनी तो तुम्हाला आलेखाच्या माध्यमातून इथे तुम्हाला मुलांनो स्पष्ट करून दाखवलेलं आहे की जी रेल्वे गाडीचा तास आहे प्रति एक तासाला किती जात आहे 60 किलोमीटर प्रतिही धावत आहे. त्याच्यामुळे त्याचा जो आलेखाचा जो वेग आहे तो देखील इथे स्पष्ट केलेला आहे. आता बघा इथे आपण पाहणार आहोत एक समान त्वरणित गती करता वेग व काल वजा काल आलेख आहे. म्हणजे आता एक समान त्वरणित जो वेग आहे ते गती आहे ती कशा प्रकारे आहे, मग पुन्हा काल सेकंद वेग मिलीमीटर आणि सेकंद दिलेला आहे. म्हणजे जो काल सेकंद आहे तो 0 आहे, 5 असेल तर 18 वेग असणार आहे, 10 असेल तर 16, 15 असेल तर 24, 20 असेल तर 32, 20, 25 असेल तर 40, 30 असेल तर 48 आणि त्याचबरोबर 35 असेल तर 56 अशा प्रकारे त्याचा आपल्याला आढळून येत आहे. तशा प्रकारे त्याप्रमाणे त्यांनी आलेखाच्या माध्यमातून देखील दिलेले आहे. जी वरील आकृती त्यांनी दिली आहे वरील आकृतीमधील आलेख हा दर्शवतो की त्यांनी सांगितले की हा जो आलेख जो दर्शवतो काय दर्शवत आहे की जर ठराविक कालावधीत वेगामध्ये समान बदल होतो. जर एका ठराविक कालामध्ये जर वेगामध्ये जर समान बदल होत असेल तर हा वेग त्वरणित असून म्हणजे हा वेग कसा आहे त्वरणित एक समान असून प्रत्येकी 5 मिनिटात वेगात किती बदल होतो आणि प्रत्येकी 5 मिनिटांमध्ये अशा किती प्रकारचा वेग होत आहे हे देखील आपल्याला याच्यामध्ये दिसत आहे. तशा प्रकारे त्यांनी या आलेखाच्या मार्फत त्यांनी हे चित्र अधिक स्पष्ट केलेलं आहे की हा जो एक समान बदल आहे जो ठराविक कालावधीमध्ये हा वेगामध्ये जर समान बदल होत आहे तर हा वेग त्वरणीय असून हा एक समान बदल आहे. याला बदलाला आपण काय म्हणणार आहोत एक समान. दुसरं त्यांनी दिलेले आहे सर्व एक समान त्वरणित गतीसाठी वेग आणि वेग वजा काल आलेख हा सरळ रेषा असतो. जे सर्व एक समान त्वरण गतीसाठी जो वेग आहे तो कसा आहे गतीसाठी वेग वजा काल हा काय आहे आलेख सरळ रेषेत आहे. जो आलेख आहे तो अशा प्रकारे सर्व एक समान त्वरणीच्या गतीसाठी हा आलेख हा एक समान गती आहे. तिसरा जो पॉइंट आहे नेक समान त्वरणित गतीसाठी जो वेग वजा काल आलेख वेळेनुसार त्वरणित होणाऱ्या बदलानुसार कोणत्याही आकाराचा असू शकतो. त्याच्यामुळे जो त्वरणित जो होणारा बदलानुसार तो कोणत्याही आकाराचा असू शकतो. त्यांनी सांगितलं की कोणत्याही शेपमध्ये तो असू शकतो. जर नेक समान जर त्वरण गती जर असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की आलेख हा वेळेनुसार त्वरित होणाऱ्या बदलानुसार तो कोणत्याही आकारमानानुसार असू शकतो, तो कोणत्याही शेपमध्ये असू शकतो. त्याच्यामध्ये काय होणार आहे बदल होणार आहे. तशा प्रकारे त्यांनी 3 प्रकारचे त्यांनी बघा इथे उदाहरण दिलेले आहे. आता आपण पुढचं पाहणार आहोत. अशा वेळी आपण दिलेल्या कालावधी दरम्यान कारचा सरासरी वेग वापरून कारने कापलेले जे अंतर आहे
ते काढू शकतो. आता त्यांनी सांगितले की अशा वेळी आपण दिलेल्या कालावधी दरम्यान की आपल्याला हा जो काल दिलेला आहे, मग या कालाच्या दरम्यान आपण काय करू शकतो, या कारचा सरासरी वेग वापरून की त्या कालावधीचा जो सरासरी वेग वापरून आपण कापलेले जे अंतर आहे ते अंतर किती अंतर झालेले आहे ते अंतर आपण काढू शकतो. म्हणजेच आपण त्या सूत्राच्या माध्यमातून आपण ते अंतर काढण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. तर अशा प्रकारे त्यांनी बघा दिलेले आहे जे अंतर आपण काय करत आहे, सरासरी वेग काढून आपण ते अंतर काढू शकतो. आलेखावरून दिसते की कारचा सरासरी वेग हा 32 अधिक 16 म्हणजेच पर 2 बरोबर 24 म्हणजे मीटर आणि सेकंद आहे. म्हणजे आता त्यांनी सांगितले की जो आलेखावरून असं दिसते की जो कारचा जो सरासरी वेग आहे तो किती असणार आहे, 32 अधिक 16 म्हणजेच त्यांनी दिले जाईल पर सेकंद म्हणजे 24 दिले आहे. म्हणजे यांची बेरीज करून जे उत्तर आलेलं आहे भागिले 2 आहे आणि त्याचं जे उत्तर आलेले आहे 24 आहे. तर अशा प्रकारे त्यांनी बघा इथे आपण काय करू शकतो, त्याचं अंतर आपण सूत्रामधून त्या सूत्र दिल्यानुसार त्याच्यात आपण माहिती काढू त्याचं अंतर किती प्रमाणात आहे, किती मीटर आहे आपण काढू शकतो. आलेख पद्धतीने गतिविषयक समीकरण त्यांनी दिले की आलेख पद्धतीने की आलेखाच्या माध्यमातून कशा प्रकारे गतिविषयक समीकरण आहे बघा इथे दिलं आहे. न्यूटनने वस्तूच्या गतीचा अभ्यास केला व नंतर गतिविषयक 3 समीकरणाचा संच मांडलेला आहे. न्यूटनने वस्तूच्या गतीचा अभ्यास केला व नंतर गतिविषयक 3 समीकरणाचा काय केलेला आहे त्यांनी ते संच मांडले. जसं मी सांगितलं की न्यूटनने जो गतिविषयीचा म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा जो नियम मांडला आणि त्या सिद्धांत मांडला आणि त्याच्यानंतर लॉ ऑफ मोशन म्हणजे गतीचा नियम मांडलेला आहे. तो 3 प्रकारे मांडला आहे. लॉ नंबर 1, लॉ नंबर 2 आणि लॉ नंबर 3 आहे. म्हणजेच तो करत आहे जो जडत्वाचा नियम आहे, त्याचबरोबर आपण पाहिलं संवेगाचा नियम आहे आणि त्याचबरोबर क्रियाप्रतिक्रियेचा जो नियम आहे. अशा प्रकारे 3 सिद्धांत त्यांनी मांडलेले आहेत. हे मी तुम्हाला पाठाच्या सुरुवातीलाच मुलांनो क्लिअर केलेला आहे की जो कोणत्या प्रकारचा जो नियम आहे. एक रेषेत गतिमान वस्तूचे विस्थापन, वेग, त्वरण व काल यातील संबंध या समीकरणामध्ये मांडलेला आहे. आता सांगितलं की जर एक रेषेमध्ये काय आहे, गतिमान वस्तूचे विस्थापन आहे, वेग आहे आणि त्वरण व काल यातील जो संबंध आहे तो समीकरणाच्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला उदाहरणाच्या म्हणजे गणितीय भाषेमध्ये आपण म्हणू शकतो की याच्या समीकरणाच्या माध्यमातून तो तुम्हाला कशा प्रकारे मांडला आहे हे देखील आता आपण याच्यातून पाहणार आहोत की ज्या कशा प्रकारचे समीकरण इथे दिलेलं आहे. बघा, एक वस्तू सुरुवातीला u वेगाने सरळ रेषेत गतिमान आहे व t वेळेत तिच्यामध्ये a त्वरण निर्माण झाल्याने ती अंतिम वेग v गाठते व तिचे विस्थापन s असते. आता तुम्ही म्हणाल की हे सगळं आमच्या डोक्यावरून जात आहे, बरोबर आहे, साहजिकच आहे, कारण याचे जे शब्द आहेत ते खूप थोडे हाय क्वालिटीचे शब्द आहेत की जे आपले सायन्सचे शब्द आहेत की त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की जे एक वस्तू सुरुवातीला u वेगाने आहे म्हणजे ही जी सुरुवातीची जी वस्तू आहे ती u वेगाने सरळ रेषेमध्ये पुढे चालली आहे व गतिमान आहे. म्हणजे ती पुढे सरळ एका रेषेत चालली म्हणजे ती कशी आहे, गतिमान आहे. व ते टी वेळेत तिच्यामध्ये म्हणजे आपण टीच्या वेळेमध्ये ती काय करत आहे, ए त्वरण निर्माण झाल्याने ती अंतिम वेग आहे, जो हा अंतिम वेग आहे हा v गाठते व तिचे जे विस्थापन कशामध्ये झाले आहे, एस मध्ये झालेले आहे. तर बघा इथून सुरुवात होऊन ते पुन्हा आरंभापासून ते पर्यंत शेवटपर्यंत जो बिंदू आहे त्याच्यामध्ये त्याचं काय झालेलं आहे, विस्थापन झालेलं आहे. मग अशा प्रकारे त्यांनी समीकरणाच्या माध्यमातूनही तुम्हाला सोडवण्याचं चित्र तुम्हाला दाखवलं आहे. तर 3 समीकरणाचा संच असा आहे की त्यांनी सांगितलं की तर 3 समीकरणाचा जो संबंध आहे तो कशा प्रकारचा आहे त्यांनी ते सांगितलेलं आहे की बघा इथे दिले आहे v बरोबर u अधिक at बरोबर वेग वजा काल संबंध. अशा प्रकारे हा पहिला सिद्धांत त्यांनी मांडला. बघा दुसरा झाला आहे की s बरोबर ut अधिक 1/2 at वर्ग बरोबर म्हणजेच विस्थापन काल संबंध आहे. आणि जो तिसरा आहे आपण पाहणार आहोत मुलांनो की v2 बरोबर u चा वर्ग अधिक 2s बरोबर विस्थापन व वेग यातील जो संबंध आहे. अशा प्रकारचे आलेख पद्धतीने गतिविषयीचे समीकरण आहेत हे अशा प्रकारची इथे मांडलेली आहे. आता आपण पुढे पाहणार आहोत वेग आणि काल संबंधाचे समीकरण. तर वेग आणि कालचे संबंधाचे समीकरण हे कोणत्या प्रकारचे आहेत की तुम्हाला काही ते उदाहरणं दिली गेली, ते उदाहरणं आपण सोडवायची आहेत आणि कशा प्रकारे वेग, काल आणि जो अंतर आहे तो कशा प्रकारे निघाला आपण पाहणार आहोत. इथे दिले एक समान त्वरणित वेगाने गतिमान असलेल्या वस्तूच्या वेगातील काळानुसार होणारा जो बदल आहे तो आलेखाच्या सहाय्याने दाखवल्याने ती रेषा सरळ असते. आता त्यांनी सांगितलं की आलेख की जे एक समान त्वरणित जो वेग आहे तो कसा आहे, तो गतिमान असल्याने वस्तूच्या वेगातील काळानुसार काय म्हणतो होणारा जो बदल आहे तो आलेखाच्या सहाय्याने काय होत आहे, दाखवल्याने ती रेषा सरळ होत आहे. बघा सरळ असते. तर अशा प्रकारे त्याने वेळेनुसार वस्तूचा वेग काढला जातो व टी या कालावधीत वस्तू दूरवर पोहोचते. वेळेनुसार काय केला जातो, त्या वस्तूचा वेग हा वाढत जातो व टी या कालावधीमध्ये जी वस्तू आहे ती दूरवर पोहोचली जाते.
बघा, तर अशा प्रकारे वेग आणि कालाच्या संबंधाचे समीकरण पाहणार की वस्तूचा वेग हा बरोबर u आहे, तर वस्तूचा अंतिम वेग हा कसा आहे, v आहे. म्हणजेच वेगात होणारा जो बदल बरोबर त्वरण बरोबर वेगातील बदल पर म्हणजेच काय आहे, काल आहे. तर म्हणजेच बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग म्हणजेच काय आहे, काल आहे. तर अशा प्रकारचे जे समीकरण आहे तुम्हाला बघा इथे ड्राफ्टच्या माहितीमध्ये दिलं आहे की अंतिम वेग बरोबर सुरुवातीचा वेग म्हणजेच दिलेला आहे प्लस त्वरण, म्हणजे काही आलेखावरून घेतलेलं हे उदाहरण आहे. अंतिम वेग बरोबर सुरुवातीचा वेग अधिक त्वरण गुणिले कालावधी हे समीकरण मिळते. तर अशा प्रकारे हे आपल्याला काय मिळत आहे, समीकरण मिळत आहे. म्हणजे तिथे यू ओ आणि ओ टी आणि म्हणजे तिथे बी टी हे देखील आपल्याला इथे दिसत आहे. सी ओ ओ टी आणि टी बी बी आणि बी सी किंवा सी बी. तर अशा प्रकारे आलेखावरून आपल्याला हे अंतिम वेग बरोबर सुरुवातीचा वेग अधिक त्वरण गुणिले कालावधी हे समीकरण आपल्याला मिळत आहे. हे समीकरण पाहिलं आहे. यू बरोबर यू अधिक ए टी म्हणजेच काय ते बघा आता दिलेलं आहे इथे. यू बरोबर यू अधिक ए टी बघा इथे दिलेलं आहे. यू बरोबर इथे दिलेलं आहे व्ही. व्ही बरोबर काय आहे, यू आणि इथे दिलेलं आहे ए आणि टी दिलेलं आहे. तर बघा ए आणि टी आहे. तशा प्रकारे यू बरोबर यू अधिक इथे ए टी अशा प्रकारचं हे समीकरण इथे मांडलेलं आहे. बघा आता विस्थापन वजा काल संबंधाचे समीकरण हे कोणत्या प्रकारचे आहे हे देखील आपण पाहणार आहोत. समजा एखाद्या वस्तूने एक समान त्वरण ए नुसार टी कालावधीत एस अंतर कापले आहे, तर वस्तूने कापलेले अंतर म्हणजेच काय आहे, विस्थापन आहे. म्हणजे आता त्याने काय सांगितलं आहे की समजा एखाद्या वस्तूने एक समान त्वरण म्हणजेच काय आहे ए नुसार टी कालावधीत एस अंतर कापले आहे, म्हणजेच काय आहे, वस्तूने कापलेले अंतर म्हणजेच काय आहे मुलांना इथे विस्थापन त्याला आपण म्हणू शकतो. म्हणजेच एस बरोबर यू टी अधिक 1/2 म्हणजेच ए टूचा वर्ग इथे येत आहे. आता बघा इथे तरी दिले आहे विस्थापन वेग हा त्याचा आलेख काढल्यावर एक समलंब चौकोन मिळतो व समलंब चौकोन क्षेत्रफळाच्या सूत्राचा वापर करून समीकरण मिळवता येते. तशा प्रकारे त्यांनी बघा इथे त्यांनी सांगितलं आहे की जो विस्थापन आणि वेग याचा जो काय केला आहे आलेख काढल्यास एक काय मिळत आहे आपल्याला, बघा इथे विस्थापन आणि वेग याचा आलेख जर काढल्यास आपल्याला समलंब चौकोन मिळतो. कसा मिळतो आहे, समलंब जसा हा त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये समलंब चौकोन जसा असतो त्याला काय समलंब चौकोन म्हणणार, जो एक सरळ रेषेमध्ये आहे. अशा प्रकारे समलंब चौकोन मिळतो. समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाच्या सूत्राचा वापर करून मग त्याच्या समलंब चौकोनाच्या सूत्राचा वापर करून आपल्याला काय मिळत आहे, समीकरण मिळत आहे. काय बघा अशा प्रकारचं समीकरण म्हणजेच विस्थापन बरोबर आहे 1/2 गुणिले यू अधिक व्ही कंसात गुणिले टी अशा प्रकारे आपल्याला हे काय मिळालं आहे, समीकरण मिळालं. मग त्या समीकरणामध्ये आपल्याला सूत्र टाकून आपल्याला काय करायचं आहे, उत्तर काढायचं आहे. बघा आता इथे दिलेले आहे की जसे की समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 1/2 समांतर बाजूची लांबी गुणिले समांतर म्हणजे बाजूमधील जे लंबांतर आहे. परंतु आपणास माहित आहेच की आपणास काय माहित आहे की ए बरोबर यू मायनस व्ही मायनस यू म्हणजे टी आहे आणि म्हणून टी बरोबर यू मायनस यू पर ए म्हणजेच काय आहे, एस बरोबर 1/2 कंसात यू अधिक ब्रॅकेटमध्ये यू अधिक व्ही कंस पूर्ण गुणिले कंसात यू मायनस व्ही म्हणजेच काय आहे, पर ए आहे. तर अशा प्रकारे आपण समीकरण म्हणजे सूत्राचा वापर करून समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचा सूत्राचा वापर करून अशा प्रकारे हे समीकरण आपल्याला मिळवता येते. बघा म्हणजेच बघितले म्हणून 2s बरोबर कंसात यू अधिक व्ही म्हणजेच कंसात व्ही वजा यू म्हणजेच काय झालं की याचं समीकरण जे उत्तर सोडू दिलं आहे की बघा इथे दिले यू अधिक व्ही आणि यू म्हणजे हे 2 व्ही आणि हे 2 व्ही म्हणजेच काय झालं आहे, व्हीचा वर्ग झाले आहेत. हे दोन बघा इथे दिले आहेत. जो कंसाची जी मांडणी केली त्या कंसामध्ये त्यांनी सूत्र टाकले आहे व्ही मायनस यू म्हणजेच 1/2. मग आता हे कंसामध्ये त्यांनी मांडणी केली आहे यू अधिक व्ही म्हणजे हा यू आहे आणि यू अधिक व्ही आणि व्ही मायनस यू इथे दिले आहे पर 2a म्हणजे इथे 2as आलेले आहे आणि व्ही अधिक यू आणि व्ही मायनस यू म्हणजे तिथे हा व्ही म्हणजे व्हीचा वर्ग मायनस हा यू 2चा म्हणजे हे गतिविषयीचे तिसरे समीकरण आहे. अशा प्रकारे हे समीकरण इथे सोडवलेले आहे. इथे चित्रात पाहू शकतात. आता एक समान वर्तुळाकार गती म्हणजे काय त्याच्याबद्दल पाहणार आहोत. घड्याळाच्या काट्याचे निरीक्षण करावं. घड्याळाच्या काट्याच्या टोकाची चाल ही सतत स्थिर असते. जी चाल असते ती कशी स्थिर असते, आपल्याला ती सतत फिरताना दिसते का, ती संथ गतीने ती चालत असते. म्हणून त्यांनी घड्याळाच्या काट्याचं त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की घड्याळाच्या काट्याचे जे निरीक्षण करा म्हणजे तुम्ही त्याचं ऑब्झर्वेशन करा, त्याला नीट बघा. घड्याळाच्या काट्याची जी टोकाची जी चाल आहे, जी टोकाची चाल आहे ती कशी असते,
ती स्थिर असते, ती आपल्याला सतत पुढे धावताना दिसत नाही, तर ती हळूहळू जात असते. परंतु त्याची विस्थापनाची दिशा मात्र सतत बदलत असते. म्हणजे अशा प्रकारे त्याची विस्थापनाची जी दिशा असते ती बदलत असते. ही जे काटे असतात ते स्थिर असतात, परंतु त्याची विस्थापनाची दिशा आहे ती सतत बदलत असल्याने त्याचा वेग मात्र सतत बदलत असतो. बघा, सेकंद काट्याच्या टोकाचा मार्ग हा सतत, जो सेकंद आहे तर सेकंदाच्या टोकाचा मार्ग हा सतत बदलत असतो, परंतु वर्तुळाकार दिशेने बदलत राहतो. त्याच गतीला काय म्हणणार आहोत? एक समान वर्तुळाकार गती असे म्हणणार आहोत. म्हणजेच ही कशी आहे? एक समान वर्तुळाकार गती अशा प्रकारे इथे आपल्याला दिसून येत आहे. ही कशी आहे? एक समान वर्तुळाकार गती आहे. सेकंद काट्याच्या टोकाचा मार्ग हा काय होत आहे? सतत बदलत आहे आणि त्याच्यामुळेच आपण काय म्हणत आहोत? त्याला एक समान वर्तुळाकार गती म्हणणार आहोत. म्हणजेच आकृतीत प्रथम एक चौकोन आहे, आता दिले की याच्या एका बाजूच्या मध्यभागी एका बिंदूवर पेन्सिल ठेवून एक फेरी पूर्ण करा. आता त्यांनी सांगितलेलं आहे की आकृतीत काय दिलं आहे? एक तुम्हाला इथे चौकोन दिला आहे, त्याच्या एका बाजूस मध्यभागी, आता मध्यभागी त्याने एका बाजूस मध्यभागी काय करायचं आहे की एका बिंदूवर पेन्सिल ठेवून एक फेरी पूर्ण करा. की याच्या एका बिंदूवरती काय करायचं आहे आणि एक फेरी आपल्याला पूर्ण करायची आहे. तर अशा प्रकारे बघा, त्यांनी इथे चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे आपण हे घरी देखील करू शकतो. आकृती हीच कृती पंचकोनी, षटकोनी, अष्टकोनी मार्गावर केल्यास दिशा अनेक वेळा बदलावी लागते. म्हणजे हीच जर दिशा केली, जर एक टोक पूर्ण केलं तर म्हणजेच ही होणार आहे पंचकोनी होऊ शकते, षटकोनी होऊ शकते, अष्टकोनी होऊ शकते. या मार्गावर केल्यास दिशा अनेक वेळा, म्हणजे त्याचं जे डायरेक्शन आहे ते अनेक वेळा बदली होत असतं. तर अशा प्रकारे त्यांनी इथे चौकोनाच्या माध्यमातून, आकृतीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. जर बाजूची संख्या वाढवत नेली तर हळूहळू ती मार्ग वर्तुळाकार बनते आणि मग ते अशी वाढवत गेली तर ती काय होत आहे? वर्तुळाकार बनण्याचा ती प्रत्येक हळूहळू तो मार्ग काय होत आहे? वर्तुळाकार तयार होत असतो. चौकोनचा काय झाला आहे? तो वर्तुळ झाला आहे, कारण तो षटकोनी आहे, अष्टकोनी आहे, पंचकोनी आहे आणि म्हणून तो एका वेळेस हळूहळू त्याचा मार्ग बदलला, त्याचा डायरेक्शन बदलला, तर तो एकाच स्टेजला तो काय होणार आहे? वर्तुळाकार होणार आहे. जेव्हा वस्तू स्थिर चालीने वर्तुळाकार मार्गाने गतिमान होते तेव्हा वेगामध्ये होणारा जो बदल आहे तो फक्त गतीची दिशा बदलल्याने होतो. जेव्हा वस्तू स्थिर असेल तर वर्तुळाकार मार्गाने जेव्हा गतिमान होत असते तेव्हा जी वेगामध्ये होणारा जो बदल आहे फक्त ती गतीची दिशा, त्यामुळे आपण त्याचं डायरेक्शन बदलले, त्याच्यामुळे ते डायरेक्शन बदलल्यामुळे ते गतीचा मार्ग काय होत आहे? बदलत आहे. अशा प्रकारे हा चौकोन आहे, पंचकोन आहे, षटकोन आहे, अष्टकोन आहे आणि वर्तुळाकार आहे. त्यामुळे तो त्वरित वेग असतो. जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीचं वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती असे म्हणणार आहोत. म्हणजेच आपण पाहिले आहे की गती आणि गतीच्या प्रकारामध्ये आपण पाहिले आहेत मुलांनो, की आपण पाहिलं आहे की वर्तुळाकार गती म्हणजे काय, आंदोलित गती म्हणजे काय, यादृच्छिक गती म्हणजे काय. तर हे जे आपण गतीचे प्रकार देखील आपण त्याच्यामध्ये पाहिलेले होते. नियतकालिक गती म्हणजे काय, तर याच्यामध्ये जो गती आहे ती एक समान वर्तुळाकार गती आपण त्याच्यामध्ये देखील आता 7वीच्या पाठात पाहिलं होतं की त्यामुळे ते त्वरित वेग असतो. जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीचे वर्तुळाकार मार्गाने जाते त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती देखील असे बोलले जाते. वर्तुळाकार गतीमध्ये गतिमान असलेली वस्तू ही कालावधीत आपल्याला मूळ स्थानी परत येत असेल. मग आता मूळ स्थानी ती परत येते, ती काठी फिरून जेव्हा ती काय होते पुन्हा मूळ स्थानामध्ये परत येत असेल तर ती वस्तूची चाल खालील सूत्राच्या सहाय्याने काढली जाते. मग तिची जी चाल आहे ती कोणत्या मार्गाने काढली जाते? खालील जे सूत्र आहेत त्याच्या माध्यमातून ही सूत्राने काढली जाते. मग ती कोणत्या पद्धतीने काढली जाते बघा, आपण पाहणार आहोत. बघा, आता इथे त्यांनी दिलेलं आहे की कृती, एक गोल फिरणारी चकती घ्या व तिच्या कडेला एक 5 रुपयाचे नाणे ठेवा. आता एक गोल चकती फिरत आहे व तिच्या कडेला म्हणजे या साईडला एक नाणं ठेवायचं आहे आणि ती कशा प्रकारे फिरत आहे बघा. चकती गोल गोल फिरव, चकती जास्त वेगाने फिरल्यास नाणे बाहेर फेकले जाते. म्हणजेच नाणे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून ही कृती करा. मग तुम्ही प्रत्येक तिचं डायरेक्शन आहे तुम्ही बघा की डायरेक्शनच्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जरी फेकलं तरी ते नाणं काय पडणार आहे? बाहेर पडणार. म्हणजेच नाणे वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शकाच्या दिशेने जाईल व नाणे फेकले जाण्याच्या क्षणी ज्या स्थितीत असेल त्यानुसार ते विशिष्ट दिशेला फेकले जाईल. तर अशा प्रकारे त्यांनी जागा दाखवला आहे की इथे जी आहे वर्तुळाकार जी चकती आहे ती चकतीच्या तुम्ही कोणत्याही ठिकाणी ठेवा, उजव्या साईडला ठेवा, डाव्या साईडला ठेवा, पूर्व ठेवला, पश्चिम ठेवा, ते नाणे आहे ते गोल गोल चक्राकार फिरल्यामुळे ते नाणे काय केले जाणार आहे? बाहेर फेकले जाणार आहे. म्हणजेच नाणे वर्तुळाकार चक्राच्या दिशेने लंब आकाराने जाणार आहे, म्हणजे ते लंबाकृती आकाराने बाहेर पडणार आहे व ते स्पर्शिकेच्या दिशेने जाईल. म्हणजे नाणे फेकले जाण्याच्या क्षणी त्या स्थितीत असेल, ज्या स्थितीमध्ये असेल त्यानुसार ते विशिष्ट दिशेला फेकलं, म्हणजे जी स्थिती त्या नाण्याची असेल त्या स्थितीमध्ये ते काय होणार आहे? बाहेर फेकले देखील जाणार आहे. म्हणजेच नाणे काय आहे? वर्तुळाकार दिशेने फिरत असतात. नाणे काय आहे? वर्तुळाकार दिशेने फिरत असताना गतीची दिशा ही प्रत्येक बिंदूपाशी बदलते. म्हणजे जेव्हा नाणं ही फिरत असतं तेव्हा फिरत असताना वर्तुळाकार दिशेने फिरत असताना गतीची जी दिशा आहे ती प्रत्येक
बिंदूपाशी, म्हणजे प्रत्येक जो बिंदू आहे त्या बिंदूपाशी ते काय करत असते, बिंदूपाशी ती बदलत राहते, त्याची जी दिशा आहे ती बदलत राहते. तर अशा प्रकारे एक समान वर्तुळ वेगाची जी दिशा आहे ती आपण इथे या चित्राच्या किंवा या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आपण समजून घेतलेली आहे.